Welcome back students. In today's video we are going to learn what are the usages of the article the. So let's get started. Article the is called definite article. It means it shows the particular things or persons. It means what? Article the is used for particular person or thing in case of common noun or countable noun. So you have to understand students, when we use article the is used for particular person or thing in case of common noun or countable noun. It means if you want to use article the, there should be common noun or countable noun. For material noun and abstract noun, we don't use article the. There are some exceptions of that also we will learn, and this video will be converted into the three parts. So it's the first part of the article the. So let's go towards the rules of article the. Rule number 1, article the is used before singular countable noun. To make it definite or certain. तर आर्टिकल द आपण कधी यूज करतो, तर सिंगुलर काउंटेबल नाउन असेल तर आपण आर्टिकल द यूज करतो. का यूज करतो, तर जे सिंगुलर काउंटेबल नाउन आहे त्याला जर आपल्याला काय करायचं असेल, डेफिनेट बनवायचं असेल किंवा सर्टेन बनवायचं असेल, म्हणजेच निश्चित बनवायचं असेल, म्हणजेच पर्टिक्युलर जर बनवायचं असेल त्यावेळेस आपण आर्टिकल द यूज करत असतो. आता मग प्लुरल काउंटेबल नाउनला आर्टिकल द यूज करत नाहीत का, तर त्यासाठी आर्टिकल द यूज करता येतं, पण तिथं पर्टिक्युलॅरिटी असली पाहिजे. हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत. द टीचर इज टीचिंग. नाव लुक ॲट दिस सेंटेन्स. टीचर हे काउंटेबल सिंगुलर नाउन आहे. आता अनकाउंटेबल नाउनला मोस्टली आर्टिकल वापरलं जात नाही. द आर्टिकल अनकाउंटेबल नाउनला तेव्हाच वापरलं जातं ज्यावेळेस तिथं आपण पर्टिक्युलॅरिटी रेफर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंगुलर काउंटेबल नाउन आहे आणि त्याला आपल्याला डेफिनेट किंवा सर्टेन बनवायचं आहे. आता डेफिनेट बनवायचं किंवा सर्टेन बनवायचं किंवा पर्टिक्युलर बनवायचं म्हणजे काय करायचंय. द टीचर इज टीचिंग. शिक्षक शिकवत आहे. आता पर्टिक्युलर गोष्ट किंवा सर्टेन किंवा डेफिनेट गोष्ट काय असते हे मी तुम्हाला एका उदाहरणावरून समजून सांगतो. सपोज तुम्ही एका पुस्तकाच्या दुकानामध्ये गेलात आणि तुम्ही पुस्तक घेतलं. त्या पुस्तकाची किंमत आहे 600 रुपये. तुमच्या खिशामध्ये 500 रुपये. आता तुम्ही काय कराल, त्या दुकानदाराला म्हणाल मी उद्याच्याला घेऊन जातो हे पुस्तक, सध्या तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी दुकानामध्ये जाताल तर तुम्ही काय म्हणाल, मला ते पुस्तक द्या, गिव्ह मी द बुक. आता या ठिकाणी द बुक का यूज केला आपण, तर त्याचं रिझन हे आहे की त्या दुकानदारालाही माहित आहे ते पुस्तक कोणतं आहे आणि तुम्हालाही माहित आहे ते पुस्तक कोणतं आहे. म्हणजेच हे पुस्तक जे आहे ते पर्टिक्युलर झालं. म्हणजे दोघंही तुम्ही नोन आहात त्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर. समजलं असेल. आपण काय आणखी एक्झाम्पल्स पाहूया. द पेन इज रनिंग वेल. म्हणजे पेन चांगला चालत आहे. आता या ठिकाणी जर पाहितलं तर द पेन काय यूज केला आपण, तर त्यामागे रिझन आहे की हा पर्टिक्युलर पेन आहे. कशामुळे पर्टिक्युलर आहे पेन, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याला सांगत आहात की हा पेन चांगला चालतोय त्यालाही त्या पेनबद्दल माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, दोघेही त्या बाबतीत नोन आहात, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर.
आता पहा, आपण जर म्हटलं गिव्ह मी अ पेन्सिल, तर याचा अर्थ असतो एनी पेन्सिल, कोणतीही पेन्सिल. तुम्ही काय म्हटलात, मला पेन्सिल दे, म्हणजे एनी पेन्सिल, का तर अ यूज केलंय. पण तुम्ही जर असे म्हटले गिव्ह मी द पेन्सिल, तर याचा अर्थ होतो ही पर्टिक्युलर पेन्सिल आहे. म्हणजे ज्याला तुम्ही पेन्सिल मागत आहात त्यालाही माहिती आहे तुम्ही कोणती पेन्सिल मागत आहात, म्हणजे दोघंही त्या बाबतीत नोन आहात, दोघांनाही अगोदरच त्या बाबतीत माहिती आहे की ती पेन्सिल कोणती आहे. त्यावेळेस ती पेन्सिल काय झाली, पर्टिक्युलर झाली. मग अशा वेळेला ज्यावेळेस दोघंही नोन आहात, बोलणारा आणि ऐकणारा, त्यावेळेस ती गोष्ट काय होईल, पर्टिक्युलर होईल. म्हणून गिव्ह मी द पेन्सिल, का तर जो तुम्हाला पेन्सिल देणार आहे त्यालाही माहिती आहे कोणती पेन्सिल आहे आणि तुम्हालाही माहिती आहे कोणती पेन्सिल आहे, त्यावेळेस गिव्ह मी द पेन्सिल. आणि एनी पेन्सिल म्हणायचे, कोणतीही पेन्सिल, त्यावेळेस तुम्ही म्हणाल गिव्ह मी अ पेन्सिल. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. द वुमन इन रेड ड्रेस इज माय सिस्टर. आता पहा, जी स्त्री रेड ड्रेसमध्ये आहे ही काय झाली, पर्टिक्युलर गोष्ट झाली. म्हणून काय झालं, द हे आर्टिकल आपण यूज केलं. म्हणून पर्टिक्युलरिटी दर्शवण्यासाठी जर सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर आपण आर्टिकल द यूज करत असतो. चला दुसरा रूल पाहूया. नॉर्मली म्हणजेच 80%, 20% अपवाद सोडूया. नॉर्मली 80% नो आर्टिकल इज यूज्ड बिफोर प्लुरल काउंटेबल नाउन. पहा, काउंटेबल नाउनला आर्टिकल तर यूज केलं जातं, पण ते जर प्लुरल असेल, प्लुरल काउंटेबल नाउन जर असेल तर 80% चान्सेस आहेत, म्हणजे मोस्टली आपण आर्टिकल त्या बाबतीत यूज करू शकत नाही. नॉर्मली नो आर्टिकल इज यूज्ड बिफोर प्लुरल काउंटेबल नाउन. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, द टीचर्स आर टीचिंग, अशा पद्धतीने जर आपण सेंटेन्स लिहिलं तर कुठल्या पर्टिक्युलर टीचर बद्दल जर आपण बोलत नसो तर आपण या ठिकाणी द घेऊ शकत नाही, मग हे सेंटेन्स होईल रॉंग. मग काय असायला पाहिजे सेंटेन्स, टीचर्स आर टीचिंग. आता या ठिकाणी नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल सेंटेन्स आहे, कुठलंही त्याच्यामध्ये पर्टिक्युलरिटी नाही आहे, त्यामुळे आर्टिकल वापरण्याचा प्रश्न नाही आहे, म्हणजे हे सेंटेन्स रॉंग होईल. परंतु टीचर्स आर टीचिंग हे सेंटेन्स करेक्ट होईल. तर त्याचं कारण काय, प्लुरल काउंटेबल नाउन असेल तर आर्टिकल वापरायची गरज नसते. परंतु जर तिथे पर्टिक्युलरिटी असेल तर आर्टिकल द वापरता येतं. कसं, चला पाहूया. रूल नंबर 3. Article the is used before plural countable noun when it shows particularity. जर पर्टिक्युलरिटी दर्शवत असेल आणि ते जर अनेक वचनी काउंटेबल नाउन असेल तर आपण आर्टिकल द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणावरून समजून घेऊया. द डॉग्स ऑफ शाहरुख आर ब्लॅक. आता या ठिकाणी शाहरुखचे जे कुत्रे आहेत त्यांची एक विशिष्टता आहे. काय आहे तर शाहरुखचे जे सर्व कुत्रे आहेत ते कसे आहेत, ब्लॅक आहेत. ही विशिष्टता आहे, पर्टिक्युलरिटी आहे. म्हणून या ठिकाणी डॉग्सच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरलंय. नेक्स्ट एक्झाम्पल, द ड्रेसेस ऑफ निलिमा आर व्हाईट. आता या ठिकाणी पर्टिक्युलरिटी काय आहे
तर निलिमाचे जेवढे काय ड्रेसेस आहेत ते सर्व ड्रेसेस कसे आहेत, व्हाईट आहेत. त्यामुळं अशा वेळेस पर्टिक्युलॅरिटी जर असेल तर अनेक वचनी काउंटेबल नाउन सोबत सुद्धा आपल्याला द आर्टिकल वापरता येतं. चला पुढचा रूल पाहूया. रूल नंबर 4. नॉर्मली इट मीन्स 90%, 90%. No article is used before uncountable noun. तर 90% चान्सेस असतात की अनकाउंटेबल जर नाउन असेल तर आपण आर्टिकल द वापरत नाहीत. आता अनकाउंटेबल नाउन काय आहे, तर नाउनचा जो व्हिडिओ आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा प्रकारे 2 पार्टमध्ये नाउनचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तरी थोडक्यात सांगतो, अनकाउंटेबल नाउन म्हणजे ज्याला आपण 1 2 3 मध्ये मोजू शकत नाही. सपोज या क्लासमध्ये 50 विद्यार्थी, तर मी त्यांना 1 2 3 असं मोजू शकतो. परंतु जर दूध आहे तर आपण काय म्हणतो, 1 लिटर दूध आहे. साखर आहे तर 1 किलो साखर आहे. पाणी आहे तर आपण 10 लिटर पाणी, अशा पद्धतीनं. म्हणजे ज्याला लिटर, मीटर, फूट आणि त्याचबरोबर किलोग्रॅम, ग्रॅम, अर्धा ग्रॅम, मिलीग्रॅम, त्याचबरोबर एखाद्या वस्तूच्या साह्यानं ज्याला मोजावं लागतं त्याला आपण अनकाउंटेबल नाउन असं म्हणतो. त्याचबरोबर अबस्ट्रॅक्ट नाउन जे असतात जसं की ब्युटी, सौंदर्य आहे, त्याचबरोबर इमोशन्सच्या बाबतीत जसं की लव आहे, काइंडनेस आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, पण आपण त्याला फील करू शकतो, असे जे नाउन्स असतात त्याला अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. आणि अबस्ट्रॅक्ट नाउन हे अनकाउंटेबल नाउनमध्ये येतात. त्यामुळं मटेरियल नाउन आणि अबस्ट्रॅक्ट नाउन हे अनकाउंटेबल नाउन असतात, त्यासोबत आर्टिकल वापरलं जात नाही. पण मी म्हटलंय 90% चान्सेस आहेत की आर्टिकल वापरलं जात नाही, परंतु 10% चान्सेस आहेत की आर्टिकल वापरलं जातं जर त्या ठिकाणी पर्टिक्युलॅरिटी असेल तर. कसं पाहूया. आपण जर म्हटलं द मिल्क इज व्हाईट, दूध पांढरं असतं, तर हे रॉंग सेंटेन्स होईल. याच्यात विशिष्टता काय, दूध पांढरंच असतं, म्हणून इथं द वापरणं चूक असेल. इथं काय पाहिजे सेंटेन्स, मिल्क इज व्हाईट असं जर सेंटेन्स असेल तर हे सेंटेन्स करेक्ट होईल. मग पर्टिक्युलॅरिटी काय होऊ शकते पहा, द मिल्क इज हॉट सो डोंट ड्रिंक इट. तर दूध कसं असतं, थंड असतं. या ठिकाणी दूध कसं आहे, हॉट आहे. आणि जो व्यक्ती आहे ज्याला आपण सांगतोय त्याला आपण सांगतोय की ते गरम दूध आहे, म्हणजे त्याला काय केलं आपण, पर्टिक्युलर बनवलं आणि त्याला सांगितलं की ते दूध तू पिऊ नको, दूध गरम आहे. म्हणून द मिल्क या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स होईल. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. द ब्युटी, ब्युटी हे काय आहे, अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. पण आपण जर म्हटलं द ब्युटी ऑफ काश्मीर इज प्रेजवर्दी, काश्मीरचं सौंदर्य कौतुकास्पद आहे, प्रेजवर्दी आहे. आता या ठिकाणी फक्त ब्युटी इज प्रेजवर्दी म्हटलं तर रॉंग सेंटेन्स झालं असतं, पण आपण काश्मीरचं सौंदर्य म्हटलंय, म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलंय, त्या ब्युटीला पर्टिक्युलर बनवलंय, म्हणून हेही सेंटेन्स करेक्ट होईल. म्हणून जर पर्टिक्युलॅरिटी असेल तर तुम्ही अनकाउंटेबल नाउन सोबत सुद्धा आर्टिकल वापरू शकता. जसं की ब्युटी अनकाउंटेबल नाउन आहे, पण ब्युटी ऑफ काश्मीर म्हटलंय, त्याला काश्मीरचं सौंदर्य, म्हणजेच आपण काय केलंय, त्याला पर्टिक्युलर बनवलंय, म्हणून त्या ठिकाणी आर्टिकल द आपल्याला वापरता येतं.